आजची आपली सकाळ झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये. बंडू शेठ म्हणले पटक्यास पाणी तापितो आणि आंघोळ्या करून घ्या, पटापटा निघायला मोकळे होतो. मग सगळ्यांना नमस्कार घालून आवरून सावरून आहे ना आम्ही निघालो. पहिलं नवरदेवाच्या घरी जाऊन म्हणलं नवरदेवाची एंट्री घेऊ. म्हणलं मस्तपैकी त्यांना एंट्री करून घेतली आणि म्हणलं ड्रोन फ्लाय करावं. पण इथं एरिया होता विमानतळाचा, त्याच्यामुळे इथं काय आपल्याला ड्रोन फ्लायच नाही करता आलं बरं का. निघालो श्रीरामपूरकडं. रस्त्यात जाता जाता इकडं मिसळवर मस्तपैकी ताव मारला. फोटोग्राफर मित्र भेटले आपले, त्यांना हाय बाय केला आणि डायरेक्ट दुपारी जवळपास आपण पोहोचलो श्रीरामपूरच्या मंगल कार्यालयात. गेल्या गेल्या मुकादमाने दाखिलं इथं सत्कार घ्या तुमचा. मग काय सत्कार घेतला आणि झाली कामाला सुरुवात. आणि काय म्हणते दादा बघा, बरं बरं दादा म्हणले ब्लॉग आला पाहिजे तर आलाच पाहिजे. इकडं नवरदेवाच्या मामांनी म्हणजे उपेंद्र करपे यांनी मस्तपैकी फोटोग्राफीला सुरुवात केली. आपण परत एकदा भोजन प्रसादीवर ताव मारला. बँड वाजत होतं. इकडं बाहेर सगळं तयारी झाली होती आउटडोअरची. मग काय इकडे जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता. आतला सगळा सेटअप आता बाहेर लावून परत एकदा आपल्याला शूट करायचं होतं. सुंदर अशा आताशबाजीने लग्न सोहळ्याची एकदम शोभाच वाढवली. त्यानंतर इकडं फोटोशूट चालूच होतं. बराच टाईम झाला, जो 11:30 पावणे 12 होत आलं. त्या म्हणलं आता मी ना जरा आराम करतो, कारण गेले 2-3 दिवस झाले आपल्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. त्याच्यामुळे मी गाडीत जाऊन झोपलो. आणि रस्त्याने येता येता काय कुटाणा झाला, गाडीचं पंक्चर झालं चाक. पण काही झालं तरी काय मारायची नाही हार, म्हणायचं असतं नर्मदे रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. करा कष्ट, धन्यवाद. परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा, लाईक करा.